परिमेय संख्या व त्यांचे गुणधर्म. परिमेय संख्या म्हणजे काय? शून्य छेद नसणाऱ्या सर्व पूर्णांक व अपूर्णांक संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 19 3/7 वजा 6/13 0 इत्यादी. आता आपण पाहूया परिमेय संख्यांचे गुणधर्म. परिमेय संख्यांचा पहिला गुणधर्म आहे, ज्या परिमेय संख्येची अंश व छेद यांची चिन्हे समान असतात ती परिमेय संख्या धन असते व ज्या परिमेय संख्येची अंश व छेद यांची चिन्हे भिन्न असतात ती परिमेय संख्या ऋण असते. 3/7 आणि दुसरी संख्या घेऊया वजा 3/7. या उदाहरणामध्ये अंश आणि छेद यांची जी चिन्हे आहेत ती समान आहेत, म्हणून ही जी संख्या आहे ती आहे धन परिमेय संख्या. धन परिमेय संख्या. या परिमेय संख्यामध्ये अंशामध्ये वजा चिन्ह आहे व छेदामध्ये अधिक चिन्ह आहे, त्यामुळे ही जी परिमेय संख्या आहे ती आहे ऋण परिमेय संख्या. शून्य ही परिमेय संख्या धनही नाही व ऋणही नाही. दिलेल्या परिमेय संख्येशी समान असलेली परिमेय संख्या मिळविण्यासाठी तिच्या अंश व छेद यांना एकाच शून्येतर पूर्णांकाने गुणावे, तसेच तिच्या अंश व छेद यांना अंश व छेद यांच्या सामायिक विभाजकाने भागावे. उदाहरणार्थ 1/2 याची समान परिमेय संख्या आपण मिळवूया. यासाठी अंश व छेद यांना कोणत्याही एका पूर्णांक संख्येने गुणणे आवश्यक आहे. बरोबर 1/2 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 5×1 5 आणि 5×2 10. म्हणजे 1/2 या परिमेय संख्येची समान परिमेय संख्या आहे 5/10. त्याचप्रमाणे आपण इथे समान पूर्णांकाने गुणले आहे, तर आता आपण भागूया. 6/8 6/8 या संख्येशी समान परिमेय संख्या शोधूया. 6/8 यांना आपण यांच्या सामायिक विभाजकाने भागूया. अंशालाही 2 ने भागूया आणि छेदालाही 2 ने भागूया. 2×6 आणि 2×4 म्हणजेच 6/8 या परिमेय संख्येशी समान परिमेय संख्या आहे 3/4. एखाद्या परिमेय संख्येला संक्षिप्त रूप देताना 1 आणि -1 या व्यतिरिक्त सामायिक अवयव नसतो. उदाहरण पाहूया. 12/8 या परिमेय संख्येला आपण संक्षिप्त रूप देऊया 2×4 2×12. त्यानंतर आणखी भाग बसतो, म्हणून 2×4 2×6 बरोबर 3/2. या ठिकाणी 3 आणि 2 यांच्यामधील सामायिक विभाजक फक्त 1 आहे. आता आपण पाहूया
परिमेय संख्यांची समानता व लहान मोठेपणा पाहूया. a अंश छेद b व c अंश छेद d. या उदाहरणामध्ये या दोन्ही संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना किंवा यांची तुलना करताना आपण काही सूत्रे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ती सूत्रे आपण पाहूया. AD बरोबर BC असे असेल तर A अंश छेद B बरोबर C अंश छेद D. म्हणजे AD बरोबर BC असे असेल तर A अंश छेद B ही संख्या व C अंश छेद D ही संख्या सारखी असते. दुसरे सूत्र पाहूया. AD मोठे आहे BC तर A अंश छेद B मोठे असते C अंश छेद D पेक्षा. आणि तिसरे सूत्र आहे AD लहान आहे BC पेक्षा तर A अंश छेद B लहान आहे C अंश छेद D पेक्षा. ही सूत्रे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला परिमेय संख्यांची तुलना करता येईल व कोणती परिमेय संख्या मोठी व कोणती लहान हे ठरवता येईल. याचे उदाहरण पाहूया. 4 अंश छेद 5 आणि दुसरी संख्या आहे 7 अंश छेद 8. या दोन्ही परिमेय संख्यापैकी कोणती परिमेय संख्या मोठी आहे ती आपण पाहूया. प्रथम 4 आणि 8 यांचा गुणाकार करूया. 4 8 32 आणि 5 आणि 7 चा गुणाकार करूया. 5 7 35. यामध्ये 32 पेक्षा 35 मोठी आहे म्हणून 4 अंश छेद 5 पेक्षा 7 अंश छेद 8 ही मोठी आहे. दोन समान छेद असणाऱ्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी असते. उदाहरण पाहूया. 15 अंश छेद 31 आणि दुसरी संख्या घेऊया 14 अंश छेद 31. या परिमेय संख्यांचे निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येईल की या दोन्ही परिमेय संख्यांचे छेद हे समान आहेत. ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस जिचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते. जेव्हा परिमेय संख्यांचे छेद समान नसतात तेव्हा छेद समान करून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवतात. उदाहरण घेऊया. 4 अंश छेद 7 आणि दुसरी संख्या घेऊया 3 अंश छेद 5. या ठिकाणी छेद भिन्न आहेत त्यामुळे प्रथम छेद समान करून घेऊया. छेद समान करून घेत असताना 7 व 5 या दोन्ही संख्येने भाग जाणारी लहानात लहान विभाज्य संख्या आपल्याला पाहावी लागेल आणि ती विभाज्य संख्या आहे 35. आपणास विभाज्य संख्या समजल्यानंतर आपण या दोन्ही परिमेय संख्यांचे छेद समान करून घेऊ शकतो. प्रथम आपण संख्या घेऊया 4 अंश छेद 7. छेदस्थानी 35 येण्यासाठी 7 ला 5 ने गुणावे लागेल म्हणून अंशालाही 5 ने गुणावे लागेल. 4 पंचे 20 आणि 7 5 35. यानंतर दुसरी संख्या घेऊया 3 अंश छेद 5. या संख्येलाही
35 येण्यासाठी 7 ने गुणावे लागेल, अंशालाही 7 ने गुणावे लागेल. 7 त्रिक 21 आणि 7 5 35. या ठिकाणी छेद समान झालेले आहेत, त्यामुळे या परिमेय संख्येतील लहान मोठेपणा आपण ओळखू शकतो. या ठिकाणी समान छेद असताना ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी असते. या ठिकाणी 21 हा अंश मोठा आहे आणि ती संख्या आहे 3/5 आणि म्हणून 4/7 पेक्षा 3/5 ही संख्या मोठी आहे. आता आपण पाहूया परिमेय संख्यांची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने परिमेय संख्यांची बेरीज करावी. उदाहरण पाहूया. 8/5 अधिक 3/5 बरोबर. ज्यावेळी छेद समान असतात अशा वेळी छेदस्थानी छेद लिहावा व अंशाची बेरीज करावी. 8 आणि 3 11. उत्तराले 11/5. जर छेद भिन्न असतील तर मागील उदाहरणात सांगितल्याप्रमाणे प्रथम छेद समान करून घ्यावेत व त्यानंतर बेरीज करावी. परिमेय संख्यांची वजाबाकी. एका परिमेय संख्यातून दुसरी परिमेय संख्या वजा करणे म्हणजे पहिल्या संख्येत दुसरीची विरुद्ध संख्या मिसळणे. उदाहरणार्थ 3/7 वजा 4/5 या दोन्हींची वजाबाकी करणे म्हणजे पुढील संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिसळणे. बरोबर 3/7 अधिक वजा 4/5. आता आपण पाहूया परिमेय संख्यांचा गुणाकार. 2 किंवा 2 पेक्षा अधिक परिमेय संख्यांचा गुणाकार करताना त्यांच्या गुणाकाराच्या अंशात सर्व अंशाचा गुणाकार व छेदात सर्व छेदांचा गुणाकार लिहावा. उदाहरणार्थ 2/5 गुणिले 4/6 गुणिले 7/3 यांचा आपण गुणाकार करूया. 2 चौक 8, 8 7 56 आणि 5 सक 30, 3 त्रिक 9 90. म्हणजे अंशस्थानच्या संख्यांचा गुणाकार केला व तो अंशस्थानी लिहिला आणि छेदस्थानचा आपण गुणाकार केला तो छेदस्थानी लिहिला. समान चिन्हाच्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार हा धन असतो व भिन्न चिन्हाच्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार हा ऋण असतो. उदाहरणार्थ 4/3 गुणिले 5/7 बरोबर 4×5 आणि 7 त्रिक 21. या ठिकाणी 4/3 आणि 5/7 यांची चिन्हे समान आहेत, त्यामुळे त्यांचा गुणाकार हा धन येतो. दुसरे उदाहरण पाहूया. वजा 2/5 गुणिले 4/11. या ठिकाणी पहिल्या परिमेय संख्येचे चिन्ह आहे वजा आणि दुसऱ्या परिमेय संख्येचे चिन्ह आहे अधिक. या ठिकाणी दोन्ही परिमेय संख्यांची चिन्हे ही भिन्न आहेत, म्हणून उत्तर येईल 4 दुणे 8 आणि ते 8 असणारे वजा 8 आणि 11×5 55. या ठिकाणी चिन्ह भिन्न असल्यामुळे
हा जो गुणाकार आहे तो आला ऋण. कोणत्याही परिमेय संख्येला शून्याने गुणले असता उत्तर 0 येते. या ठिकाणी आपण 7 या संख्येला शून्याने गुणू, उत्तर येते 0. त्याचप्रमाणे 2/4 या संख्येला आपण शून्याने गुणूया तरी सुद्धा उत्तर येते 0. कोणत्याही परिमेय संख्येला 1 ने गुणले असता तीच संख्या येते. 8 गुणले 1 या दोन्हीचा गुणाकार केला असता 8 × 8 म्हणजे 1 ने कोणत्याही संख्येला गुणले असता उत्तर तीच संख्या येते. दुसरे उदाहरण पाहूया. 5/6 गुणले 1 याचेही उत्तर येईल 5/6 म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता उत्तर तीच संख्या येते. आता आपण पाहूया परिमेय संख्यांचा भागाकार. ज्या परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 5 गुणले 1/5 यांचा आपण गुणाकार करूया. 5 × 5 5 × 5 म्हणजे यांचा गुणाकार येईल 1. म्हणजेच ज्या संख्येचा गुणाकार 1 असतो त्या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त असतात. 5 व 1/5 या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त आहेत. एका परिमेय संख्येस दुसऱ्या परिमेय संख्येने भागणे म्हणजे पहिल्या संख्येस दुसरीच्या गुणाकार व्यस्तने गुणणे. उदाहरणार्थ 2/3 या परिमेय संख्येला 4/5 या परिमेय संख्येने आपण भागूया. 4/5 या संख्येने 2/3 या संख्येला भागणे म्हणजे 4/5 याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. म्हणून 2/3 गुणिले या 4/5 चा गुणाकार व्यस्त होईल 5/4. आपण हे सोडवूया. 5 दुणे 10 आणि छेदस्थानी 4 त्रिक 12. याचे आपण संक्षिप्त रूप करूया. 2 सक्क 12 आणि 2 पंचे 10 उत्तर येते 5/6. कोणत्याही शून्येतर परिमेय संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. उदाहरण घेऊया. 7/7 7 × 7 7 × 7 म्हणजे याचे उत्तर येईल 1. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. संख्या रेषेवरील कोणतीही परिमेय संख्या डावीकडील परिमेय संख्यापेक्षा मोठी असते. उदाहरण पाहूया. या ठिकाणी संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेवर 0 1 2 त्याचप्रमाणे -1 -2 या परिमेय संख्या दाखवलेल्या आहेत. 0 आणि 1 यांच्यामध्ये सुद्धा अनंत अशा परिमेय संख्या आहेत. एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर या 0 ते 1 मध्ये आपण 4 भाग करूया. या ठिकाणची परिमेय संख्या असेल 1/4. या ठिकाणची परिमेय संख्या असेल 2/4. या ठिकाणची परिमेय संख्या असेल 3/4 आणि या ठिकाणची परिमेय संख्या
4/4 म्हणजेच 1. अशाच प्रकारे 0 आणि 1 यामध्ये अनंत अशा परिमेय संख्या आहेत आणि या ठिकाणी उजवीकडील परिमेय संख्या या मोठ्या असतात, तर डावीकडील परिमेय संख्या या उजवीकडील परिमेय संख्येपेक्षा लहान असतात.